मित्रांनो, तुम्ही पाहताय बलमा हरिण। जसं म्हटलं जातं मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद, तसं इथं बलमा आहे। पेडगावच्या मैदानामध्ये हजेरी लावलेली आहे। दादा आपलं नाव सांगा। माझं नाव रणधीर पाटील। रणधीर पाटील, काय सांगाल बलमाबद्दल? म्हणजे सांगण्यासारखं नाहीये, नाव असं खूप मोठं आहे, तरी पण आपल्या भाषेत ऐकायला चांगलं वाटेल। बलमाला सातारा एक्सप्रेस बलमा म्हणून ओळखलं जातं। बलमा सलग 2 वर्ष या मैदानात राहिला आणि मागच्या वेळी हॅट्रिक होती, कुठं तर आमचं बॅड लक, पण आम्ही ह्यावेळी परत एकदा तयारीने उतरलो या मैदानात 1 नंबर करायला। नक्कीच आज मोठं मैदान, पेडगावचं हिंदकेसरी मैदान, मानाचं मैदान म्हटलं जातं आणि आज बलमा आलेला आहे। गट 5 झालेला आहे, काय सांगाल आज गट 5 झाल्याचा आनंद? हो, कारण आज आमचं म्हणजे नशिबानं आम्हाला आज कड आली। जरा कुठं तर मनात धाकधूक करत होतं, पण आमचा दोन्ही पण बैलांचा विश्वास होता, त्याही बैला होता आणि आपल्या बलमावरही होता, आणि त्याचमुळं आणि सगळ्या फॅनच्या आशीर्वादामुळं, प्रेमामुळं आज आपला बैल कडेनं 5 झाला। नक्कीच आज कसा पळ होता गटाला? आज गटाला तर स्पीड खूप लागलेलं, म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं, पण चांगलं स्पीड लागलं। थोडं निकालाला घासाघास झाली, पण चांगलं बैलांना तोंडाला निकाल घेतलाच। नक्कीच किती वर्ष झालं आपल्या दावणीला आहे बैल? आदतपणापासून आहे। 9-9.5 नक्कीच सांगण्यासारखं असं भरपूर आहे बलमाबद्दल, तरी पण मी विचार की बाबा घरी कसं वातावरण आहे, कारण एक मोठं नाव म्हणतो, मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद। घरी म्हणण्यापेक्षा सगळ्या गावात म्हणा, आणि जे फॅन्स आहेत प्रत्येक ठिकाणी, साताऱ्यात नाही तर महाराष्ट्रात फॅन्स आहेत, आज सगळे खुश असणार आहेत, कारण त्याचं आवडीचं मैदान आहे, त्यानं गट 5 कडेने केलं। नक्कीच बलमा म्हटलं की हरिण म्हटलं जातं, पळ हरणासारखं आहे, काय सांगाल त्या पळाबद्दल? काय सांगाल? बैलगाडीच्या इतिहासात आतापर्यंत असा पळ कुठल्या बैलात झाला नाही, म्हणजे स्पीडची पळणारी बैल आली, पण असा हरणासारखा पळ असणारा एकमेव हा बैल आहे, त्यामुळे या बैलाला हरिण म्हणून ओळखते। नक्कीच घरी ट्रेनिंग वगैरे काय असं असतंय की रेग्युलर मैदानातच? डायरेक्ट रेग्युलर मैदानात, फक्त मैदानातच? एक्सरसाइज वगैरे काय असतं त्याचं? बैलाला चालवायला हे नेते, चालवायला वगैरे। एक दुसरा एक प्रश्न येतो हेल्थचा, काय डोस म्हणा किंवा त्याचे काही आरोग्यविषयक काळजी कशी घेतली जाते? डोस म्हणजे बैलाला असं औषध काय नाही, कारण बैल मुळातच फिट आहे। बैल मध्यंतरी तेवढा पायात जरा बैलाला प्रॉब्लेम आलेला आणि डोळ्याचं एक बैलाचं एक छोटंसं ऑपरेशन झालेलं, तेव्हाच, नाही तर बैलाला एकही गोळी नाही। बैल आपल्या आहे ते खाद्यावर, खुराकावर फिटनेसमध्ये 1 नंबर आहे। नक्कीच दादा, आणखी काय सांगाल? आज गट 5 झालाय, पुढची अपेक्षा काय असेल आता सेमीसाठी? नाही, अपेक्षा तशी सगळी तर या पेडगावच्या मोठ्या मैदानात सगळी 1 नंबर करावा यासाठी येते। आम्ही सलग 2 वर्ष केलाय 1 नंबर। आमची इच्छा आहे की बैल ह्या पण वयात एवढा पोहोचतोय, बैलानं आज फायनलला राहावं, एवढीच आमची अपेक्षा आहे, आणि सगळ्या फॅन्सला गुलाल लागू दे, एवढीच अपेक्षा। नक्कीच तुमची अपेक्षा जरूर पूर्ण करणार बलमा। धन्यवाद या छोट्याशा मुलाखतीबद्दल, धन्यवाद। तुम्ही पाहता इकडे बलमाला।